नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काळं तिखट घालून गवारी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. झणझणीत गवारीची भाजी बनवायची आहे. तर इथं मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून लसूण टाकला आहे वाटलेला. लसूण फ्राय झाल्यावर हे गवारी सर्व टाकायचं आहे. याला पण 2 ते 4 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर फ्राय होईल तेलामध्ये गवारी. तर इथं फ्राय झाली आहे का ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याला. यातच मी आणखीन तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी. इथं मी 2 पळी तेल घातलं आहे. जिरे मोहरी टाकला आहे 1 चमचा. हे छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. याला पण छान तेलात फ्राय करायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. 2 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे म्हणजे देठ 10-12 पानं आहेत हे कढीपत्त्याचे. याला पण तेलामध्ये छान असं फ्राय करायचं आहे. काळं तिखट टाकायचं आहे. फोडणीतला मसाला 1 चमचा. अर्धा चमचा लाल तिखट. अर्धा चमचा हळद. हे सर्व तेलात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे याला पण. हे मसाले तेलामध्ये बघा इथं मी 1 वाटी पाणी टाकलं आहे. त्याला 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता ही भाजलेली गवारी टाकून घ्यायचं आहे. छान शिजली पण आहे, तेलामध्ये फ्राय झालेली आहे ही गवारी. जास्त शिजवायचं नाही याला. मिक्स करून घेऊया. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकूया. थोडंसं मीठ टाकायचं आहे. अगोदर थोडं टाकलं होतं मीठ, आता आणखीन थोडं टाकायचं आहे चवीपुरतं. थोडंसं पाणी टाकून ह्याला 2 ते 3 मिनिट झाकून घ्यायचं आहे. आता तयार आहे इथं झणझणीत गवारीची भाजी, रस्सा भाजी. तुम्ही पण बनवा अशी भाजी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर.